आणि आमच्या गावचे रहिवासी ज्याने आम्हाला मैदान दिलं खेळायसाठी ते म्हणजे चिंतामणी सटोळे यांचा सत्कार आनंद कदम करतील त्यांचा स्वीकार करावा. बॅट्समन कोण आहे? सुरेश वाईट बॉल. सुरेश आणि तिकडे रोशन जाधव, हॅलो. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मी स्वतः हर्षल मुंडे आणि SPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि घेऊन जातोय तुम्हाला मैदानाकडे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय SK फायटर्स वर्सेस मोरिया सुपरस्टार. या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा होणारा हा सामना. तब्बल 30 चेंडू आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतील आणि या 30 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. मोरिया सुपरस्टार्स यांची प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. पुढील चेंडू कुलवडपाचा चेंडू होता. चेंडू सरळ आपण पाहतोय ST रक्षकाला बीट करून 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळून नक्कीच दिली आहे ती म्हणूया आपण मोरिया सुपरस्टार संघाला. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा आहेत. पहिलं षटक म्हणून आपण पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे, धावा रोखणं महत्वाचं आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वप्न बघितलं होतं, स्वप्न सजवलं होतं, पण ते स्वप्न साकार करता आलं नाही फलंदाज सुरेशला. इथे मात्र रोखून धरले गोलंदाज श्यामने. इथे मात्र पूर्णपणे स्वप्न जे होते सुरेशचे ते मात्र इथे साकार करून दिले नाहीयेत. रोखून धरले आतापर्यंत धावांना. आणि सुरेशला फ्लोवरफुल टॉस आडवा बॅट निघाला जातोय. थोडी आउटफील्ड खराब आहे. चेंडू सीमारेखाला बोलत क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाहीये. चित्ताची धाव घेतली सुरेख रनिंग द विकेट. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आल्यात. चौकार षटकाराच्या अपेक्षा असणार आहेत त्या मोरिया सुपरस्टार संघाकडून. पण इथे श्याम सुद्धा काही चुकी करत नाहीये. सुरेख फटका देखना स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती पंच? या मिळतील त्या 4 धावा. DJ ला संधी नक्कीच मिळेल. चौकार आलाय, षटकार येणं बाकी असणार आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर DJ बाला सुद्धा पूर्णपणे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचे सुद्धा पाय हलतील जसे चौकार षटकार येतील. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस लॉलीपॉप चेंडू. सुरेख फटका आलाय, फटका फसला. त्यानंतर धावा किती आल्या तर नक्कीच या 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. पंच या ठिकाणी मान्यवरांना फक्त 2 मिनिटं द्यायची आहेत. तरी तत्पूर्वी या कार्यक्रमानिमित्त जे मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांचं स्वागत करून मी बाबूशेठ खानविलकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द संबोधित करावे. आज सोनारवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित
निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव माझे सहकारी श्रीयुत किरणजी पागार, सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे सदस्य श्रीयुत दिगंबरजी खुंटेकर, सौरभ तटकरे, या ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीयुत चंद्रकांतजी नलावडे, या गावचे अध्यक्ष आनंदजी कदम, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते सत्वे, या गावातील मुंबई सुरतहून आलेले माझे सर्व सहकारी व मित्र यांनी आज मला हा जो उद्घाटनाचा समारंभ माझ्या हस्ते केला त्याबद्दल सर्वप्रथम मी सोनारवाडी ग्रामस्थांचे, मुंबईकर आणि सुरतकरांचे शतशः आभार मानतो. आणि ह्या सोनारवाडी सर्व तरुणांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण एवढंशे छोटं गाव असताना त्यांनी आज ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेसाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खरंच अफलातून आहे. मैदान बनवणे किंवा पॅव्हलियन तयार करणे हे बघण्यासारखं दृश्य आहे आज, आणि ह्याच्यातून नक्कीच हे गाव एकीचं प्रतीक आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा दिसतोय. त्याबद्दल संपूर्ण सोनारवाडी ग्रामस्थांचे, मुंबईकरांचे, सुरतकरांचे आभार मानतो. यापुढे सुद्धा त्यांनी असंच गावामध्ये ऐक्य टिकवावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नक्कीच स्पर्धा आली की मान्यवर नक्कीच पाठिंबा खूप महत्वाचा असतो, कारण की स्पर्धा ठेवणं सोपं आहे पण ती स्पर्धा पार पाडणं खूप कठीण आहे, आणि तेच काम आपण जर पाहिलं तर आणि ज्यांचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो तसे आपले सर्व मान्यवर, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा जातोय मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज राकेश नलावडे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू सरळ जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. किती मोठा फटका आला तरी तिथे एकच धाव मिळणार आहे, कारण की थोडं मैदान आपण जर पाहिलं तर सर्कल असतं तर आज अजून मजा आली असती. पण पर्व पहिला आहे, पुढल्या वर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी आपण एक आशा बाळगूया. आणि स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज विशाल, नॉन स्ट्राईकला सुरेश. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होईल. दुसरं चेंडू पुन्हा एकदा तेवढाच ताकदीने फेकला होता चेंडू, चेंडू खाली शेतीरक्षक येतोय. एकच धाव तिथे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचं विशालने मानस केलं होतं, धाडस करता येणार नाहीये कारण की चेंडू सरला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, बिनगडी बाद 15 अशी धावसंख्या. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये, ही महत्वाची गोष्ट. लोअर फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल किया, ये छक्का. थँक डीजे. सुरेख फटकेबाजी सुरेशकडनं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूवरती रोखलं होतं गोलंदाजाने, आता नाही रोखून जमणार. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक डीजे. आता मात्र सुरेश हा वाघ मैदानामध्ये शिकार करायला सुटलाय, धावा बनवतोय, धावा होतात. तर विनंती असेल, आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे, सर्व जे खेळाडू दुसऱ्या टीमचे आहेत त्यांनी पूर्णपणे जी आपली सीमारेखा आहे तिथे उभं राहायचंय. चेंडू त्वरित उपलब्ध करून द्यायचा आहे, कारण की वेळ खूप महत्वाचा आहे. आधीच सामना चालू व्हायला थोडा लेट झाला, पण आता आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये. एक मिनिट खूप महत्वाचा आहे या स्पर्धेसाठी.
सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. सुनारवाडी प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग मधील पहिली षटकारांची हॅट्रिक लगावली जाईल का सुरेश कडून, ते आपल्याला पाहायचंय की गोलंदाज जर रोखेल. शॉर्ट पिच मध्येचा चेंडू, बॅटची हलकीशी कडा घेतली, चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेखा लगोलत क्षेत्ररक्षक तैनात, थोडा फंबल झाला, त्यानंतर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुरेख रन इन द बिटवीन विकेट. या दोन्ही खेळाडूंकडून या दोन धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा, 29 नो लॉस. एकही फलंदाज बाद झाला नाहीये, ही महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तर मोरिया सुपरस्टार संघाला, कारण की विकेट्स खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये, आणि त्याच हातामध्ये धरून इथे फटका फसलाय, संधी आली आहे आणि संधीचं सोनं सुद्धा केलं आहे. एक मोठा मासा जाळ्यामध्ये फासला जातोय. सुरेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाच्या उरामध्ये धडधड होत होती, कारण की हा झेल महत्वाचा होता. ही विकेट महत्वाची होती, कारण की सुरेश सारखा डाण्या वाघ मैदानामध्ये होता, धावा बनवत होता, षटकार लगवत होता, चौकार लगवत होता. नक्कीच त्याचा झेल जर सुटला असता तर आपल्या टीम कडून काय रिएक्शन मिळाली असती, त्याचीच भीती होती, म्हणून हृदयामध्ये धडधड होत होती. पण झेल मात्र झाला, विकेट मिळाली, फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुरेशची जागा भरून करण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुरेशची जागा भरून करण्यासाठी आपण पाहतोय संदेश यादव. संदेश वरती संघाचा भार असणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर सुरेश ज्या पद्धतीने खेळ करत होता, ज्या पद्धतीने धावा बनवत होता, त्या पद्धतीने धावा बनवाव्या लागतील जरी ते डोंगर रचायचं असेल तर धावांचं. कारण की आपण पाहिलं तर धावा या खूप महत्वाच्या आहेत, कारण की आपण पाहिलंय, तुम्ही जर मुंबई आणि ठाणे मॅच पाहिली असेल रायगड प्रीमियर लीग मधील, तर त्या मॅच मध्ये आपण पाहिल्यात तब्बल 85 धावा कुठल्या होत्या मुंबई संघाने, आणि त्या धावा पार करत असताना नक्कीच 6 चेंडू 17 धावांवरती ती मॅच आली होती, आणि तो सामना ठाणे संघ जिंकला होता. पूर्णपणे 85 धावा चेस केल्या होत्या त्या पूर्ण 6 षटकामध्ये. आता 5च षटक आहेत, पण तेवढा धावा उभा करण्याची क्षमता आणि तेवढी ताकद आपण जर पाहिलं तर मोरिया सुपरस्टार या संघाकडे आहे, आणि धावा होतील अशी एक आशा बाळगूया. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल एसके फायटर संघाकडून सूर्यकांत. पंचांच्या डाव्या एसटीने गोलंदाजी केली जाईल. वेगवान चेंडू फेकलाय, सुरेख देखना स्ट्रोक, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल. सीमारेखा लगोलत तिथे चेंडू आहे. धावा किती आहेत? डिक्लेअर स्वरूपामध्ये तिथे 2 धावा आहेत. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेखा बाहेर जाईल, पण तसं घडलं नाहीये. तिथे 2च धावा मिळतील. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल, पण फटका काही आपण जर पाहिलं तर फटका चुकीचा नव्हता, सुरेख फटका होता. पॉइंटचा जो खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून परफेक्ट चेंडू सीमारेखा लगोलत गेला होता. आउटफील्ड थोडी खराब आहे, त्याच्यामुळे तिथे 2च धावा मिळतील. पुन्हा एकदा दुसरं चेंडू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज. सुरेख फटका, तेवढाच ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक थोडा फंबल, जेल सुटलाय, आणि नक्कीच जीवनदान लाईफ लाईन फलंदाजाला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर जीवनदान किती महागडे ठरू शकतो एसके फायटर संघासाठी, कारण की कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो, आणि तेव्हा तेव्हा फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. धावा रोखाव्या लागतील, क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. एकट्यावरती कुठलाही संघ नसतो, क्षेत्ररक्षणाची साथ खूप महत्वाची असते. आणि ते बॅटची कडा घेतली की काय, आवाज कानापर्यंत आलाय. सुरेख एसटी रक्षक, फलंदाज बाद. दुसरा हादरा आपण पाहतोय मोरिया सुपरस्टार संघाला.
ग्रामपंचायत सिडसाडचे सदस्य कृष्णा सुतार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे अध्यक्ष बाळकृष्ण सत्वे यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतो. संदेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय अजय. अजयला जर विजय मिळवायचा असेल या मैदानावरती तर धावा बनवाव्या लागतील, कारण की 2 फलंदाज बाद झाले, 2 दाणेबाग मैदानाच्या बाहेर गेलेत, तर संघाचा भार आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. एक सफलता प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा काय घडलंय, बॅटची कडा घेतली होती की काय, पण एसटी रक्षक थोडा फोमल झालाय, झेल सुटला आणि नक्कीच चेंडू धरतीला दान झाला. जीवनदान मिळालं ते फलंदाज आपण जर पाहिलं तर अजयला पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. आपण पाहिलं तर संदेशला जीवनदानाचं सोनं करता आलं नाही. एक संधी दिली होती, दुसरी संधी मिळणार नाही आणि नक्कीच फलंदाज बाद झाला. त्यानंतर आता अजयवरती संघाचा भार आहे. खोलवर डप्याचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, सुसाट चेंडू, रंपाट चेंडू फेकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत. आतापर्यंत सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. पूर्णपणे धावांना ब्रेक लगावला जातोय, धावा रोखल्या गेल्यात. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू, तेवढा ताकदीचा फटका, चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती. तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 षटक येणं बाकी असणार आहेत, 12 चेंडू येणं बाकी असणार आहेत. आणि या सामन्यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्याला पंच म्हणून लाभलेत प्रकाश सर गावडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर नरेश सर रणपिसे, हे 2 असे पंच. गोलंदाज अप्पा सत्वे, सांघिक 4th वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी अप्पा आलाय. चेंडू लोअर फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू होता, बॅटची कडा घेतली. चेंडू आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रोटेट होणार, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. इथे मात्र आपण जर पाहिलं तर या 2 धावा मिळतील, 2 धावीने धावसंख्या पुढे सरसावतीये. इथे मात्र अजयला सुद्धा माहिती आहे धावा बनवाव्या लागतील, ती सिंगल असो, डबल असो किंवा चौकार षटकार असो. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, अडवा बॅटने तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी कमॉन डीजे. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर सोनारवाडी संघातील हे सर्व खेळाडू आहेत. एका गावाची आपल्याला ही प्रीमियर लीग पाहायला मिळते. सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील. कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्पा, सुरेख फटका, हा देखना स्ट्रोक आहे. बॅटचा थोडा आपण आवाज ऐकला असेल, कट आवाज आला आणि हा चेंडू नो आहे. धावा किती आहेत? 5 धावा त्या षटकार. नो +4 या
तब्बल 5 धावा मिळतील. असं वाटलं होतं की या 6 धावा आहेत, तसं घडलं नाहीये. 5 धावा मिळतील. फ्री हिट आहे का? पंच फ्री हिट आहे. ओके ओके, पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बीच मध्ये याचा चेंडू, फटका तर सुरेख आहे, थोडा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. अजय बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. इथे मात्र अप्पा यशस्वी ठरतोय. यशस्वीरित्या गोलंदाजी केली जाते. अजयला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. नवीन फलंदाज अजयची जागा भरून करण्यासाठी आपण जर पाहिलं तर प्रथमेश. स्ट्राईकला विशाल, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अप्पा. आतापर्यंत सुरेख कामगिरी. लोवर फुल टॉस मध्येचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केले. धावा रोखल्या जातात. धावा रोखाव्याच लागतील, कारण की जी सुरुवात सुरेशने करून दिली होती, असं वाटलं होतं की तब्बल 70-80 धावा होतील 5 षटकामध्ये, पण तसं घडलं नाहीये. SK फायटर्स संघाने सुद्धा खेळ दाखवून दिलाय. सुरेख खेळ. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रथमेशला इथे मानलं पाहिजे. थँक यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर प्रथमेशला खरंच आपण पाहिलं तर मानलं पाहिजे, कारण की जर पंचांचा हात वरती यायच्या आधीच फलंदाजाने कळवलं की मी बाद आहे, माझ्या बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाला सांगितलं की मी बाद आहे. नक्कीच हीच आहे खेळाडू त्यावरती प्रथमेश कडून जोरदार टाळ्या होऊन जात्या. नक्कीच मोरिया सुपरस्टार्स प्रथमेश साठी इथे कंजूसी करू नका, कारण की आपल्या गावातील खेळाडू आहे. पुढे नक्कीच खूप सुंदर खेळ आपल्याला त्याची पाहायला मिळेल. नवीन फलंदाज बाळू. लोवर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला. प्रयत्न फसवरती. 46 धावा. 46 ऑन द बोर्ड. हॅलो हॅलो, त्याच गावचे रहिवासी धोंडू मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचा सत्कार बालकृष्ण सत्ते हे करतील, त्यांचा स्वीकार करावा. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. 46 ऑन द बोर्ड. 4 लॉस. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज सूर्यकांत. सांघिक 5वं, वैयक्तिक तब्बल 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूर्यकांतला इथे आमंत्रित केलंय. सूर्यकांत वरती विश्वास दाखवलाय तो आपण पाहिलं तर SK फायटर्स या संघाने, आणि तो विश्वास पार करावा लागेल. मागच्या षटकामध्ये सूर्य कामगिरी केली होती, पण हे षटक सुद्धा हाणामारीचं आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला इथे धावा रोखायच्या आहेत. विशालला धावा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचं मानस केलंय. धाडस करता येणार नाहीये, काही सुद्धा केली तोपर्यंत एक धाव मात्र काही रोखली जाणार नाहीये. धावा रोखाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. 46 धावा तर आलात, पण नक्की 47 धावा आल्या आता, तर अजूनही 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. 4 गडी गमावलेत आतापर्यंत मोरिया सुपरस्टार संघाने. आता धावा बनवायच्यात 5 चेंडू मध्ये. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का? सूर्यकांत आपण पाहतोय थोडी अडचण येते. आउटफील्ड थोडी खराब आहे. रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. नक्कीच असं होणारच, कारण की शेवटचं षटक आहे. कशा प्रकारे कुठे चेंडू फेकायचा हा एक रणनीती आखावी लागेल आपल्या मनामध्ये, कारण की संघाने आपल्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास पार करायचा आहे. दुसरा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू सरळ आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकही धाव नाहीये. इथे मात्र सूर्यकांत यशस्वी ठरतोय. आतापर्यंत धावा रोखल्या जात आहेत, धावांना ब्रेक लगावला जातोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची होती त्या पद्धतीने गोलंदाजी इथे मात्र आपण पाहिलं तरी सूर्यकांत कडून होतीये.
तशी फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका, बिग हिट आहे, हुक केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, झेल मात्र सुटले. धावा किती मिळतील हे पाहणं महत्वाचं आहे. 2 धावा घेतल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडा फंबल होते, थोडी फेकी तर केली होती, पण आपण जर पाहिलं तर 3 धावा. सुरेख रन इन द बिटवीन विकेट. मोठे फटके येत नाहीयेत. आपण जर पाहिलं तर इथे सिंगल डबल धावा येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. 2 धावांना आपण पाहिलं तर 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं. या दोन्ही खेळाडूंनी चित्ताची धाव घेतली. धावा येणं महत्वाचं आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मोडिया सुपरस्टार संघाला, कारण की पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर सुरेख धावा आल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्येला लागलेला जो ब्रेक, हा चेंडू खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर जाईल. स्क्वेअर चेंडू आहे, अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा, 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 51 धावा आलेल्या आहेत. संघाचा अर्धशतक मात्र इथे कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा सूर्यकांत कोलवडपाचा चेंडू, तेवढा तगडीचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फंबल, झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फेकी आणि सुरेख बॅकअप आपण म्हणूया. खराब फेकी तर झाली होती, पण बॅकअप चांगला मिळाला, त्याच्यामुळे या 2च धाव मिळतात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडू येणं बाकी आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. या 2 चेंडूमध्ये मोठा फटका पाहायला मिळेल का? मोठा फटका लगावाच लागेल विशालला, की सूर्यकांत त्याला रोकेल. सुरेख गोलंदाजी, सुसाट चेंडू फेकला जातोय. गोल्डन स्पॉट ते टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोड्या उंची कमी घेतली आणि सरळ यष्ट्यांच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सरसावला. एकही धाव तिथे मिळाली नाहीये. धावसंख्येला इथे लगावला जातोय ब्रेक आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. शेवटचा चेंडू, मोठा फटका आलाय, फटका तर फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल, फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा यशस्वी गोलंदाजी सूर्यकांत. हॅलो हॅलो पानसपे गावचे रहिवासी श्रीधर मोहिते यांचा सत्कार अनंत कदम करतील, त्याने स्वीकार करावा अशी विनंती करतो. श्रीधर मोहिते तिकडे जायचं अण्णा, तिकडे या. आणि क्रिकेटचे जानेमाने बॅट्समन अंकुश डवले हे इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार बालकृष्ण सत्ते आणि अनंत कदम हे करतील, त्यांचा स्वीकार करावा अशी विनंती करतो अंकुश डवले यांनी. धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 30 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या 53 आणि 54 धावांचं आव्हान रचलंय, ते म्हणजे एसके फायटर्स संघासमोर. एसके फायटर्स संघाला तब्बल 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 54 धावा. प्रत्येक षटकामागे जर आपण पाहिलं तर 11ची सरासरी इथे राखायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्यात. नक्कीच या मैदानावरती आपण जर पाहिलं तर बनवणं तेवढंच सोपं आहे, पण गोलंदाजीवरती आपण लक्ष देणं महत्वाचं आहे. धावा जर बनवून दिल्या नाहीत तर मात्र इथे पहिली मॅच कोणाच्या खिशामध्ये जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. विनंती असेल मोडिया सुपरस्टार्स, आपण वेळ खर्च करायचा नाहीये. आपल्याला जर पुढील मॅचेस जास्त षटकांच्या खेळायच्या असतील तर त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण की आपली जी स्पर्धा आहे ती आज थोडं लेट झालंय चालू व्हायला, तर कुठेही वेळ खर्च करायचा नाहीये. आपण थोडं फास्ट खेळायचंय. जेवढे सामने आपल्याला जास्तीत षटकांचे खेळले जातील तर नक्कीच थोडी मॅच बघायला सुद्धा मजा येईल आणि नक्कीच ही स्पर्धा आहे ती आज पूर्णपणे पार पडेल यात मात्र काही शंका नाहीये, कारण की एका दिवसामध्ये हे आयोजन केलंय सोनारवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या आयोजनाने. आपण पाहिलं तर ही SPL सोनारवाडी प्रीमियर लीग आज इथे भरवण्यात आलेली आहे. पर्व पहिला आहे, पहिलाच वर्ष आपण पाहतोय या स्पर्धेचं आहे. विनंती करतोय मोरिया सुपरस्टार्स, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
आणि या शांत वेळामध्ये आपण जाऊया थोडंसं डीजे कडे. डीजेला संधी देऊया, शांत राहून जमणार नाहीये, SPL आहे. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर अप्पाच्या खेळीचा अंत होतोय. थोडंसं शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय एसके फायटर संघाकडे, कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये षटकार आला, चौकार आला, टाळ्यांचा गजर झाला होता. आता कुठेतरी शांत आपल्याला पाहायला मिळतात, पण शांत बसून चालणार नाहीये. अजून सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे. अप्पा बाद झालाय. अप्पाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रोहित हिट बनावं लागेल रोहितला आता या मैदानावरती, कारण की आपण जर पाहिलं तर जर्सी नंबर 45 आतापर्यंत आपण रोहित शर्मा पाहिलाय, पण आता एसके फायटर संघासाठी रोहित मैदानामध्ये आलाय. रोहितला सुद्धा धावा बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीने अप्पाने सुरुवात करून दिली तशा पद्धतीने सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी. तेवढाच एसटी रक्षक सुरेख आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखल्या जातात. विशाल आहे एसटी रक्षक. नक्कीच आपण जर पाहिलं तर सुरेशला माहिती आहे अप्पा बाद झालाय. कुठेतरी इथे मात्र आपण पाहिलं तर एसके फायटर संघाप्रती दबाव आलाय. फिरकी गोलंदाजी करावी लागेल. धावांना ब्रेक लगावला जातोय. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं तिथे. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय. झेल सुटला. त्यानंतर चेंडू जातोय. सीमारेखा लगवलं. तिथे काय केलंय, धावा रोखल्या, परंतु थोडी फेकी खराब झाली. पाहिलं नाही खेळाडू कुठे आहे. सरळ चेंडू हातामध्ये आला. खेळाडूला माहिती होते धावा रोखायच्या. चेंडू फेकला गेला, पण चेंडू चुकीच्या दिशेला फेकला आणि तिथे मात्र 3 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. सुरेख रनिंग विकेट रोहित. आणि आपण जर पाहिलं तर हॅलो बॅटिंग पॉवर प्ले. पहिले षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुरेशने असं वाटलं होतं की या षटकामध्ये तब्बल 20-25 धावा बनवल्या जातात की काय, कारण की 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आल्या होत्या आणि एक आक्रमक पवित्र घेतलं होतं अप्पा याने. पण नक्कीच आपण पाहिलं तर सुरेश सुद्धा तेवढाच कमजोर खेळाडू नाहीये. त्याने सुद्धा दाखवून दिलं की माझ्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे, तेवढी जिद्द आहे की मी सुद्धा तुला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो. आणि पाठवलं, यशस्वी सुद्धा ठरलाय आणि तिथे यशस्वीरित्या गोलंदाजी केली. संघाला आपल्या पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलाय. 6 चेंडूंनी धावसंख्या धावफलकावरती आली आहे 14 धावा. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. हॅलो 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. जो रन रेट होता 11 धावा बनवायच्या होत्या 6 चेंडूमध्ये. आता फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जाणार का? बनवाव्या तर लागतील जर विजय व्हायचा असेल एसके फायटर संघाला तर. नवीन गोलंदाज विशाल कडा घेतली होती आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. एसटी थोडा फंबल झाला. बॅटची कडा घेतल्यानंतर आपण जर पाहिलं तर चेंडू थोडस आपण पाहिलं तर फिरकी घेतली. त्यानंतर एसटी रक्षकाला चुकवून चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि त्यानंतर या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज विशालला एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर निर्धाव. एकही धाव नाहीये. धावा रोखल्या जातात. इथे मात्र धावांना अंकुश लावलाय. नक्कीच दोन्ही संघ आपण पाहिलं तर या जिद्दीने उतरलेत की आपल्याला मॅच जिंकायची आहे, पण एकाला हारायचं आहे. पण इथे हार मानत नाहीये. फटका फसला. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. प्रयत्न केला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या, कारण की नक्कीच प्रयत्न खूप महत्वाचा आहे. एकदा अपयश येईल, दुसऱ्यांदा अपयश येईल, तिसऱ्यांदा नक्कीच यश प्राप्त करता येईल, यात मात्र काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. विशाल पूर्णपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आपल्या संघासाठी, पण नक्की तेवढाच ताकदीची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते, पण धावा रोखल्या जातात. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. करतो लखन ठेले व्यासपीठावर यायचं तिथे.
सुरेख फटकेबाजी. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज आक्रमक पवित्र घेतोय. अप्पा बाद झाल्यानंतर आता हा पुन्हा मोठा फटका आलाय. विशाल वरती थोडं दबाव आला असेल, थोडं प्रेशर आला असेल. शॉर्ट पिच चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता. जर बॅट वरती आला असता तर धावा मोठ्या आल्या असत्या अशी अपेक्षा होती फलंदाजाची. त्याच्यामुळे थोडी नाराजी व्यक्त केली जाते कारण की चेंडू सुरेख होता. पण तेवढंच आपण पाहिलं तर फलंदाजाकडून अपेक्षा होत्या आणि धावा मात्र आल्या नाही. धावा रोखल्या जातात. धावसंख्या फलकावरती 22 ऑन द बोर्ड. 1 लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक प्रगती पदावरती. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज विशालचं पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. त्याच्यानंतर विशालवरती विश्वास दाखवलाय. विशालला सुद्धा एक मोठा फटका आलाय. सटीक गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा इथे मात्र उपयोग केला जातोय. 22 धावा. मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं. मैदानामध्ये स्वयंसेवक विनंती असेल. आपल्या टीमकडे पाणी उपलब्ध करून दिलेला आहे. टीमचा एक खेळाडू पंचांना विचारून आपण मैदानामध्ये पाणी घेऊन यायचंय. हॅलो. भोसवाडी संघाचे रहिवासी संजय बगडे यांना मी सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठाचा त्यांचा सत्कार नामदेव यादव आणि विजय लगीने हे करतील आणि विशाल बगडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं. तिथे नामदेव यादव आणि विजय लगीने सत्कार करायचा आहे. संजय बगडे आणि विशाल बगडे यांचं. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. तब्बल 12 चेंडूंचा मात्र इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 22 धावा. इथे मात्र 11ची सरासरी राखली जाते. प्रत्येक षटकामागे 11 धावा आल्यात पण अजूनही 18 चेंडू येणं बाकी असणार आहेत. गोलंदाज प्रथमेश हा तो खेळाडू. फलंदाज बाद झाला होता. स्वतःने आपला हात पहिल्या चेंडूवरती आऊट झाला होता. पण आता तसं करून जमणार नाहीये. धावा रोखाव्या लागतील कारण की 54 धावांचं एक कडवं आव्हान रचलंय. पण आव्हान तेवढंच सोपं सुद्धा आहे, एवढं कठीण नाहीये. सुरेख गोलंदाजी पण खूपच उद्वेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. स्क्वेअर चेंडू आहे. अवंतर धावा आहे. अवंतर धावेने धावसंख्या पुढे नक्कीच सरसावेल. 23 धावा. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज रोहित. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक. नशिबाची साथ नाही असं म्हणूया आपण कारण की शॉट परफेक्ट होता. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू जात होता पण आपण पाहतोय मैदानामध्ये एक झाड असल्यामुळे तिथे धावा रोखल्या जातात. एक शॉट. दुष्काळात 13वा महिना असं म्हणूया आपण कारण की जिथे चौकार सुद्धा आणला गेला आणि त्याच्यानंतर 2 धावा घेतल्या. त्याच्यामध्ये सुद्धा एक धाव शॉट काढली गेली. त्याच्यामुळे ही एकच धाव मिळेल. बॉलर प्रथमेश. वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू. अवंतर धाव. एक धाव महत्वाची आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन 2 वर येते. वाईट चेंडू आहे. आता धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा रन ज्या जातात त्या रोखाव्या लागतील. प्रथमेशला प्रयत्न केला. प्रयत्न फसला. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर. हा सुद्धा वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत. या प्रीमियर लीग मधील स्क्वेअर चेंडूची हॅट्रिक करतोय की काय प्रथमेश हे आपल्याला पाहायचंय. प्रथमेश वरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवलाय तो विश्वास पार करावा लागेल प्रथमेशला कारण की समोर रोहित आहे. रोहित सुद्धा आपल्या बाजव्या बदलू शकतो कारण की विश्वास दाखवलाय रोहित वरती सुद्धा. एसके फायटर संघाने 54 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर अप्पा बाद झाल्यानंतर रोहितवर विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हा चेंडू निर्धाव आहे. पंचांकडे अपील मागितली होती फलंदाजाने पण गोलंदाज सुद्धा तेवढा चालाक आहे. प्रयत्न करत होता हा चेंडू फेकण्याचा. ऑप्शनच्या थोडं बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत होता. आता यशस्वी ठरला. निर्धाव चेंडू आला. एकही धाव या चेंडूवरती नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा.
26 धावा धावफलकावरती आला. तिसरं षटक प्रगतीपदावरती आपण पाहतोय. मोठा फटका आला, बेगेट फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय, फंबल अजय. आणि काय घडलंय, खराब फेकी 2+1 अशा या 3 धावा. झेल तर झेल सुटला, खराब फेकी तर केली आणि त्याच्यानंतर 1 धाव, म्हणजे या 3 धावा मिळतील. तर आपण पाहिलं तर एसके फायटर संघाला अजय जर तुला या मैदानावरती विजय प्राप्त करायचा असेल तर अशा चुका करून जमणार नाहीयेत. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेते, एक चूक तुम्हाला या चषकापासून दूर नेते. तर ती चूक तुम्ही जर पुन्हा पुन्हा केली तर ही स्पर्धा तुम्हाला विसरावी लागेल. सर एक गोलंदाजी केली होती, पण डिक्लेअर झोन मध्ये आपण जर पाहिलं, डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये मिळेल. रक्षकाकडून चेंडू निसटला आणि सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेला. क्षेत्ररक्षण तर सजवलंय, नक्कीच एक जाळं सजवलं असं म्हणूया आपण रोहित साठी. आणि त्या जाळ्यामध्ये फसेल का नाही, तर इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धावा आहे. आपण पाहतोय संतोष नळवडे यांच्याकडून बक्षिसांची खैरात होती. रोहितने जर षटकार लगावला तर 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होते. बक्षीस खूप महत्वाचं आहे, खेळाडूला येणारं प्रोत्साहन ते सुद्धा खूप महत्वाचं. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज, पुढील चेंडू बॅटची कडा, रक्षक येतोय सुरेश, तोपर्यंत चेंडू धरतीला दान होईल आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावेसाठी 1 धावेनी षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. तब्बल 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. राखली गेली आहे. मॅचला मजा येईल, पैसा वसूल मॅच होईल नक्कीच, कारण की 11ची जी सरासरी होती ती राखली आतापर्यंत या दोन्ही संघांनी. म्हणजे धावा रोखायच्या होत्या, धावा रोखल्या गेल्या, कारण की सुरेशने 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. विनंती असेल कुठली टीम मीटिंग नको आहे, सुरेश संघाचा कर्णधार आहे, टीम मीटिंग नको आहे. आपण जर वेळ खर्च केला तर तुम्हालाच त्याचा दणका बसणार आहे. कमी षटक खेळावे लागतील. शेवटची एवढं मोठं आयोजन केलं आणि जर तुम्हाला 2 षटकांची मॅच खेळायला मिळाली तर थोडी मजा येणार नाहीये. विनंती असेल शेवटची मॅच 4 ते 5 षटकांची व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तर विनंती असेल थोडं फास्ट, वेळ महत्वाचा आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कर्णधार स्वतः सांगू शकतो की कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा आहे. जर आपण पाहतोय राकेश नलावडे उर्फ शिवा यांनी जर षटकार लगावला तर प्रवीण अंबिक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक घेतोय. सुवर्ण संधी, नक्कीच या सुवर्ण संधीचं सोनं केलं जाईल का? 1 षटकार 100 रुपये आपल्या खिशामध्ये, पण विशाल तेवढाच कंजूस गोलंदाज आहे. सांघिक 4थं वैयक्तिक 2रं षटक, पुन्हा एकदा शॉर्ट बीट चेंडू होता, बॅटची कडा, फलंदाज बाद. राकेश बॅक टू द पवेलियन. जी आपण पाहतोय सलामीची जोडी होती राकेश आणि अप्पा, हे दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर आता बाहेर गेलेत मैदानाच्या. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सूर्यकांत. गोलंदाजी चांगली केली होती, फलंदाजी करावी लागेल, कारण की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्गवरती आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडूंना या गोलंदाजांनी रोखलं होतं. पण आता तेवढाच ताकदीचा गोलंदाज विशाल समोर आहे. विशालने एक आक्रमक पवित्र घेतलंय मोरिया सुपरस्टार संघासाठी, पण इथे आपण जर पाहिलं तर सूर्यकांतला रोखावं लागेल. सूर्यकांतला इथे मात्र धावांपासून वंचित ठेवावं लागेल विशालला, कारण की 2 मोठे फटके आणि जो टार्गेट आहे तो कंप्लीट करण्यासाठी आपण पाहतो वाटचाल करू शकतो एसके फायटर संघ. खोलवडप्याचा चेंडू, सुरेख गोलंदाजी
ऑफस्टम्पच्या बाहेर सुरेख चेंडू फेकला, यशस्वी ठरलाय विशाल इथे. हा चेंडू सुद्धा निर्धाव. 2 चेंडू हाताळले, 1 सफलता प्राप्त केली विशालने. तब्बल आपण जर पाहिलं तर सांघिक 4था आहे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले विशालला. जर 3 चेंडू मध्ये जर सूर्यकांतने षटकार लगावला तर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय सूर्यकांतसाठी. संजयजी बगडे यांच्याकडून 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न पण पाहतोय सूर्यकांत. याचा सुरेख फेकी झाली होती, क्षेत्ररक्षक तोडा, फंबल. काय घडतंय? प्रयत्न आणि शेवटपर्यंत प्रयत्न केला, यशस्वी ठरला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तरी 2च धावा खर्च केल्या. हे आहे क्रिकेट. प्रयत्न खूप महत्वाचा आहे, कारण की आपण जर पाहिलं तर एक धाव इथे मात्र मोलाची मोजली जाईल. कारण की या मैदानामध्ये आपण जर पाहिलं 3 धावा धावून काढल्या जातात तर गोलंदाजावरती थोडा प्रेशर असणार आहे. पुन्हा एकदा विशाल. स्ट्राईकला सूर्यकांत. मोठे फटके लगवावे लागतील. ओव्हर फुल टॉस चेंडू होता. हा चेंडू जर परफेक्टली बॅट वरती कनेक्ट झाला असता तर धावा आल्या असता, मोठा फटका आला असता, पण तसं घडलं नाहीये. गोलंदाज सुद्धा इथे मात्र आपण पाहतो काही चूक करत नाहीये. स्लोवर डिलिव्हरी केली, गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं, व्हेरिएशन केलं आणि ते मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज यशस्वी ठरला. फलंदाजाला मात्र इथे रोखून धरलंय. धावा बनवाव्या लागतील. विशाल मात्र इथे हमी पडतोय एसके फायटर संघावरती. बॅटची कडा, फलंदाज बाद. सूर्यकांत बॅक टू द पवेलियन. मैदानामध्ये आपण पाहतोय पदार्पण करतोय. शैलेशसाठी बक्षिसांची गरज असणार आहे. जर षटकार लगावला तर 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच स्वामी समर्थ चायनीज सेंटर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक फलंदाज जब्बुवासाठी. तसेच शिवारामजी सत्वे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. 1 षटकार आणि तब्बल 300 रुपये आपल्या खिशामध्ये टाकू शकतो फलंदाज. मोठा फटका, हुक केलाय, फटका फसलाय, पण परफेक्ट कॉलिंग नाही तरी सुद्धा सुरेख झेल अजयने ते मात्र टिपलाय. कमबॅक आणि कमबॅक. इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी आपण पाहिलं तर एसके फायटर संघाला बॅकफूट वर ढकललंय. कुठेतरी आपण जर पाहिलं तर अप्पा बाद झाला, त्याच्यानंतर राकेश बाद झाला, त्याच्यानंतर पूर्णपणे आपण जर पाहिलं तर संघ आपल्याला बॅकफूटला जाताना पाहायला मिळतोय एसके फायटर्स. पण इथे तसं करून जमणार नाहीये. अजूनही 6 चेंडू आहेत. सुरेख झेल आपण पाहिला अजयचा तिथे. परफेक्ट कॉलिंग झाली नव्हती तरी सुद्धा झेल परफेक्ट झेलला तिथे आणि फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज बंटी. काय केलंय? व्हेरिएशन. सुरेख चेंडू, पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली, फिरकी गोलंदाजी केली. वीस धावांची गरज. 5 चेंडू 20 धावा. ते मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. फलंदाज आपण जर पाहिलं तर फलंदाजाला असं वाटतंय की धावा आपण बनवू शकतो, पण तेवढंच सोपं आहे, तेवढंच कठीण सुद्धा आहे. कारण की आपण पाहिलं तर 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 मोठे फटके लगवावे लागतील फलंदाजाला. बॅटची कडा, चेंडू आपण जर पाहिलं तर सरळ रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज थोडं फंबल होतोय. 1च धाव मिळेल. 3 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे ती तब्बल 19 धावांची. 3 चेंडू 19 धावांची गरज.
स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे 3 षटकार आले तरी सुद्धा मॅच आपण पाहिलं तर मोरिया सुपरचा संघ जिंकू शकतो. पण निर्णय काय आहे त्यांचा? डेड चेंडू. असं वाटलं होतं की हा नो चेंडू आहे की काय. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जसं म्हटलं जातं राजकारण, सरडा आणि खेळ कधी रंग बदलतील हे सांगता येत नाहीये. पण त्या पटका फसलाय सुरेख झेल, फलंदाज बाद. गोलंदाज अजय पुन्हा एकदा पुढील चेंडू. हा चेंडू वाईड आहे. तिचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल, फलंदाज बाद. सुरेख फटका फसलाय, पण धावा घेणं महत्वाचं आहे. पण सुरेख झेल विशाल, आणि ते मात्र आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे